ये कहानी है उसकी जो कहता था गुलामी किसी की अच्छी नहीं होती और आजादी तुम्हें कोई देता नहीं। उमाजी नाईक रामोशांचे नेते होते। त्यांचा जन्म पुरंदर मधील भिवरी गावात इसवी सन 1791 साली झाला। वडिलांच्या काळापासूनच उमाजी पुरंदर किल्ल्यांच्या बंदोबस्तात होते। रामोशी लोक जुलमी सावकारांवर दरोडे टाकत असत। इसवी सन 1818 साली दरोडे टाकत असताना उमाजी नाईक पकडले गेले। तुरुंगात शिक्षा भोगत असताना उमाजी नाईक यांनी अक्षर ओळख करून घेतली। संतू नाईकांच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक यांनी आणि त्यांचा भाऊ अमृता यांनी इसवी सन 1824 ते 25 च्या दरम्यान भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला। संतू नाईकांच्या मृत्यूनंतर उमाजी नाईकांकडे सर्व रामोशांचा पुढारीपणा हाती येताच उमाजींनी त्याच वर्षी 7 दरोडे 8 वाटमाऱ्या घडवून आणल्या। त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध पहिला जाहीरनामा इसवी सन 1826 साली काढला। त्यानुसार उमाजी व त्यांचे साथीदार पांडुजी यांना पकडून देणाऱ्यास 100 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं। परंतु या जाहीरनाम्याचा इंग्रजांना काही उपयोग झाला नाही। जेजुरी, सासवड, परिंचे, भिवरी, किकवी या भागात रामोशांनी प्रचंड लुटालूट करून सरकारला जेरीस आणले। थोडक्यात उमाजींचे उठाव हे गंभीर वळण घेऊ लागले होते। उमाजींनी स्वतःला राजा म्हणून घ्यावयास सुरुवात केली। कुठल्याही डोंगर कपारीत लोक जमत तोच त्यांचा दरबार असे। गोरगरिबांना दक्षिणा देणे, दान करणे अशी ते कामं करत असते। त्यांच्यासोबत सर्व जाती जमातीतील लोक उपस्थित असत। थोडक्यात इंग्रजांच्या विरोधातील कारस्थाने उमाजींनी वाढवली होती। पुण्याचे कलेक्टर HD रॉबर्टसन यांनी जनतेसाठी एक जाहीरनामा काढला। त्यानुसार जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये। उमाजी, भुजाजी, येसाजी, पांडुजी यांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी 5000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। या रॉबर्टसनच्या जाहीरनाम्यामुळे उमाजी संतापले। त्यामुळे त्यांनी 5 दिवसात 5 इंग्रज अधिकाऱ्यांची मुंडकी कापून सासवड येथील ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना पाठवली। त्यानंतर इंग्रजांनी माहिती काढून उमाजीची बायको, 2 मुले व 1 मुलगी यांना कैदेत टाकले। त्यामुळे कुटुंबाखातर उमाजीला शरणागती पत्करावी लागली। त्यांनी इंग्रजांनी उमाजीचे सर्व गुन्हे माफ केले आणि त्यांना एक सरकारी नोकरी दिली, ज्यामध्ये त्यांना साताऱ्याच्या भागात शांतता टिकवायची होती। उमाजीने ते काम स्वीकारले आणि त्यांनी त्या भागात शांतताही टिकवली। परंतु भर संस्थानामधील 13 गावांच्या महसुलावरून त्यांचा इंग्रजांशी संघर्ष चालत असे, म्हणून इंग्रजांनी उमाजीला कैदेत ठेवले। परंतु उमाजी तिथून निसटले। त्यानंतर पुन्हा उमाजींनी लोक जमा करण्यास सुरुवात केली। त्यानंतर इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831 साली पुन्हा जाहीरनामा काढला। त्या जाहीरनाम्यानुसार उमाजींना पकडून देणाऱ्यास 10,000 रुपये बक्षीस आणि 400 बिघे जमीन दिली जाईल आणि जर माहिती पुरवली तर 5,000 रुपये बक्षीस आणि 200 बिघे जमीन होती। त्या काळी ही रक्कम एवढी मोठी होती की कोणी या आमिषाला बळी पडेल। उमाजींचे जवळचे सहकारी काळू व नाना यांनी इंग्रजांना मदत केली। उमाजींचे जुने शत्रू बापूसिंग परदेशी यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केले। 15 डिसेंबर 1831 रोजी भोर तालुक्यातील उत्तोळी या गावात रात्री बेसावत असताना उमाजीराजांना इंग्रजांनी पकडले। पुण्यातील मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना 35 दिवस ठेवण्यात आले। या खोलीत असताना उमाजीराजांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिंटॉश त्यांच्यावर नजर ठेवून होता। त्यानेच उमाजीराजांची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे। यानंतर उमाजीराजांवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला। न्यायाधीश जेम्स टेलर यांनी उमाजीराजांना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली। देशासाठी फाशीवर चढणारे पहिले क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथे वयाच्या 43व्या वर्षी हसत फासावर चढले। जिवंतपणे सतत ताठ राहिलेली मान जीव गेल्यानंतरच वाकली। इतरांना दहशत बसावी त्यामुळे इंग्रजांनी उमाजीराजांचे प्रेत कचेरीच्या बाहेर 3 दिवस पिंपळाच्या झाडाला लटकवून ठेवले। उमाजीराजांसोबत त्यांचे साथीदार खुशाबा नाईक
आणि बापू सोळसकर यांना देखील फाशी देण्यात आली.